हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर तुम्ही थंबनेलवर पाहिलं ना, तर हो, अगदी बरोबर आहे. ही रेसिपी सलग खाऊन मी महिन्यात 5 किलो वजन कमी केलं. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, की असं काय आहे या रेसिपीमध्ये? तर ही खूप हाय प्रोटीनवाली रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर गावठी चणे आणि शेंगदाणे हे रात्रीचे भिजत घालायचं ओव्हरनाईट. तुम्ही यामध्ये मूगसुद्धा ॲड करू शकता. तर मूग, गावठी चणे आणि शेंगदाणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचं आहे. सगळ्या आजारांवर रामबाण उपाय आहे. त्याचबरोबर हाडंदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते, शरीराला ताकद येते, ऊर्जा मिळते आणि त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल, थायरॉईड यांसारख्या आजारांवर हा रामबाण उपाय आहे. तर ही कच्ची खाण्यापेक्षा ही तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि सलग आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा बनवा आणि बघा तुमचं वजन आणि तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतो आणि त्याचबरोबर स्किनलासुद्धा खूप फरक पडतो. आणि आता बघा उन्हाळ्यामध्ये वाढत्या वयात शरीरात थकवा जाणवतो, कंटाळा येतो, आळस येतो. तर तुम्हाला ही नाश्त्यामध्ये ही रेसिपी बनवली, तुम्ही असा भरपूर नाश्ता केला याचा, तर तुम्हाला अजिबात थकवा जाणवणार नाही आणि दिवसभर भूकसुद्धा लागणार नाही. बघा तुम्ही एक वेळचं जेवण स्किप कराल एवढी एवढी प्रोटीन, फायबर, कॅल्शियम याने भरपूर जीवनसत्वांनी भरलेली ही रेसिपी आहे. आता हे बघा स्वच्छ आपल्याला हे चणे वगैरे धुवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा कुकरमध्ये टाकायचे आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे 1 ते 1.5 ग्लास आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता इथे मिठाचा वापर ब्लॅक सॉल्ट, काळ्या मिठाचा वापर करायचा आहे. कधी पण कडधान्य शिजवताना काळ्या मिठाचा वापर करायचा. हे डाएटसाठी खूप फायद्याचं आहे आणि वजन कमी करण्यास मदत होते. तर आता बघा इथे मी ब्लॅक सॉल्ट टाकलं आहे आणि आता कुकरच्या मी 2च शिट्ट्या घेणार आहे. फार शिट्ट्या घ्यायच्या नाही आहे किंवा जास्त कच्ची पण ठेवायची नाही आहे आणि जास्त शिजवायची पण नाही आहे. तर 2 शिट्ट्यांमध्ये अगदी व्यवस्थित शिजली जाते आणि त्याचसोबत आता बघा आपण बाकी तयारी करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 कांदा, 1 टोमॅटो आणि त्यासोबत 1 काकडी घेतलेली आहे. आता काकडी ही तुम्हाला माहीतच आहे की पचायला हलकी आहे, पोट भरलेलं राहतं आणि त्याचबरोबर स्किन टवटवीत तजेलदार होते आणि वजन कमी करण्यास खूप फायद्याचे आहे. तर इथे मी 1 काकडी घेतलेली आहे मोठ्या साईजची. ती स्वच्छ धुतली, त्याची साल काढून अगदी बारीक चिरून घ्यायची आहे. कांदा, टोमॅटो पण सुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे. अगदी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला रेसिपी दाखवते. ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये केली, उपाशी पोटी खायची आहे. सकाळी तुम्ही बघा मॉर्निंगला सकाळी कोमट पाणी घ्यायचं, त्यानंतर थोडेफार हलकेसे व्यायामाचे प्रकार एक्सरसाइज करायचे आणि ही रेसिपी नाश्त्यामध्ये बनवून खा. एवढं फायद्याचे आहे की तुमचं बघा महिन्यामध्ये 5 किलो वजन सहज कमी होईल. प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते, त्यामुळे तुमचं 7 ते 8 किलो वजनही होऊ शकतं किंवा 10 किलोही वजन होऊ शकतं. तर एवढी फायद्याची आहे. पोट भरलेलं राहतं, भरपूर ताकद मिळते शरीराला आणि एवढी ही फायद्याची आहे. तर तुमच्या सगळ्या शरीरातील आजारांवर रामबाण उपाय आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी यामध्ये भरपूर सारे व्हिटॅमिन्स आहे. आता 2 शिट्ट्या घेतल्या, तुम्ही बघताय इथे छान व्यवस्थित शिजलेले आहेत चणे आणि शेंगदाणे. आता यामध्ये बघा इथे मी काकडी कट करून घेतलेली आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. काकडी, टोमॅटो, गाजर किंवा बीट अजूनही तुम्ही काही त्याच्यामध्ये हेल्दी असेल ते तुम्ही ॲड करू शकता. तर आता इथे मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे. हवं तर तुम्ही पुदिनासुद्धा बारीक चिरून टाकू शकता. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळतो आणि त्याचबरोबर बघा हे जर खाल्लं तर स्किनला खूप फरक पडतो. आता यामध्ये थोडंसं बेताने चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पहिले आपण टाकलं होतं कुकरला शिट्टी घेताना, आता थोडंसं टाकायचं आहे. त्यानंतर लाल तिखट चवीनुसार टाकायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. नाही घालायचं म्हटलं तरी तुम्ही स्किप करू शकता. तर आता इथे बघा मी अर्ध लिंबू घेतलेला आहे. जर तुम्ही इव्हिनिंगला खात असाल, नाईटला डिनरला खात असाल तुम्ही, तर त्यामध्ये दही स्किप करायचं आणि लिंबू ॲड करायचं आणि दिवसा जर तुम्ही नाश्त्यामध्ये खाणार असाल तर तेव्हा दही तुम्ही घालू शकता किंवा रात्रीचं जर सहन होत असेल तर तुम्ही दहीसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर आता इथे मी अर्ध लिंबू पिळलेला आहे. तर मी ही रेसिपी आठवड्यातून 2 ते 3 वेळा बनवून सकाळी नाश्त्यामध्ये खात होती, दुपारचं जेवण स्किप करत होती कारण माझं पूर्णपणे पोट भरलेलं राहत होतं. पाणी भरपूर पीत होती हे खाल्ल्यानंतर आणि संध्याकाळचं इव्हिनिंगलासुद्धा मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेत होती. तर एवढी टेस्टी होते आणि अजिबात खायचा कंटाळा येत नाही किंवा एकच रेसिपी सारखी सारखी असं म्हणून आपण कंटाळाही करत नाही. एवढी चविष्ट आणि रुचकर बनते.
पण वजन कमी करण्यास खूप फायद्याची आहे. तर तुम्ही इव्हिनिंगला जर खाल्ली तर थोडं लवकर खायचं आहे. 6-7च्या दरम्यान जर खाल्ली तर झोपेपर्यंत ती पूर्णपणे डायजेस्ट झाली पाहिजे, कारण हेवी ब्रेकफास्ट असतो आणि रात्रीचं आपल्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे ती पचायला सुद्धा जड जाते. त्यामुळे लवकर खायची आहे. आणि हे बघा, आता मी इथे डिनरला घेतलेली आहे. तर सकाळी नाश्त्यामध्ये पण खाऊन मी रात्रीचं सुद्धा आठवड्यातून 2 ते 3 वेळा खात होती. तर मला खूप फरक पडला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे माझे तुम्हाला असे छान छान रेसिपी पाहायला मिळतील. जर लहान मुलांना तुम्ही खायला देत असाल तर अजूनही त्याच्यामध्ये ॲडिशनल एक 0 नंबरची शेव मिळते बघा, तीसुद्धा तुम्ही गार्निशिंग म्हणून लहान मुलांना दिली तर ते सुद्धा आवडीने खातील. अगदी लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत ही फायद्याची रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. तर बघा एवढी छान लागते. तर आता इथे लहान मुलांना मी थोडी शेव घालून दिलेली आहे आणि मी विदाऊट शेवची खाल्लेली आहे. तर बघा, तुम्ही जर अशी आठवड्यातून 2दा ते 3दा खाल्ली तर नक्कीच तुम्हाला फरक पडेल आणि तुमचं वेट लॉस होईल. आणि शरीराला भरपूर सारी ताकद येते. अजिबात थकवा, तुम्हाला आळस, कंटाळा येणार नाही. एवढं फ्रेश वाटेल. स्किन पण छान होईल. तसेच बघा, सगळ्या केसांवर, स्किनवर आणि शरीराच्या सगळ्या आजारांवर रामबाण उपाय आहे. तर आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.